नमस्कार. बुक रिव्ह्यूच्या भाग 2मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत तोत्तो-चान. लेखिका तेत्सुको कुरुयानगी या जापनीज लेखिकेचं हे पुस्तक आहे. यामध्ये आपल्याला एक खट्याळ मुलगी आणि गोंडस मुलगी भेटायला येते. या मुलीला शाळेतनं काढून टाकलेलं असतं पहिलीमध्ये. का बरं तिला शाळेतनं काढून टाकलं? तर ती वर्गामध्ये गोंधळ करते. आपल्या सर्वांपैकीच कोणी ना कोणी थोडासा गोंधळ शाळेमध्ये केलेलाच असतो. अगदी फर्स्ट बेंचर असे ना का आपण काहीसा गोंधळ करतोच. पण या मुलीचा गोंधळ हा पूर्ण वर्गाला डिस्टर्ब करत असे असं हिच्या शिक्षकांचं म्हणणं होतं. ही मुलगी छोटीशी ही वर्गाच्या खिडकीत जाऊन बाहेरनं जाणाऱ्या बँडवाल्यांना बघत बसत असे, त्यांना हाक मारत असे आणि बँड वाजवा असं सांगत असे. तर तिच्या अशा छोट्या छोट्या खोड्यांमुळं तिला पहिलीतनं शाळेतून काढून टाकलं. मग शाळेतनं काढून टाकल्यानंतर आता हिचं काय करायचं अशी विवंचना हिच्या आईला पडली होती. हिला कोणत्या शाळेत घालायचं की जिथे ही मुलगी खोडकर आहे म्हणून हिला परत शाळेतनं काढून नाही टाकणार. आणि तिच्या आईला सापडते एक सुंदर अशी शाळा जिचं नाव आहे तोमोई. या शाळेमध्ये जी आपण टिपिकल शिक्षण पद्धती म्हणतो ती फॉलो केली जात नाही. कोबायाशी म्हणून एक प्रसिद्ध जपानीज शिक्षण तज्ज्ञ असतात, त्यांनी सुरू केलेली ही शाळा. इथे तुम्हाला 4 भिंतीतलं शिक्षण हे या शाळेची मर्यादा नाही आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्याध्यापक भेटतात आणि ते या मुलीला सांगतात की आजपासून तू या शाळेची विद्यार्थिनी आहेस. आणि आपली तोत्तो-चान खूप आनंदाने शाळेत जाण्यासाठी उत्सुक असते. तिला पहिल्यांदा असं काहीतरी सापडलेलं असतं जिथे तिला समजून घेतलं जाते अशी भावना तिला येते. शाळेचे मुख्याध्यापक श्री कोबायाशी तिला मुलं डबा खात आहेत तिथे घेऊन जातात. ते विचारतात आज डब्यात काय आणलं आहे आणि सगळे आनंदाने सांगतात, थोडंसं डोंगरावरचं आणि थोडंसं समुद्रातलं. तर या कल्पनेनेच तिला हे सर्व वातावरण पाहूनच तिला शाळा आवडायला सुरू होते. आणि दुसऱ्या दिवशी ही मुलगी शाळेत जाण्यासाठी प्रचंड उत्सुक असते. ही शाळा भरत असते आगगाडीमध्ये. प्रत्येक शाळेमध्ये जवळपास आपल्याला सापडतं की बसण्याच्या जागा ठरवून दिलेल्या असतात, पण या शाळेमध्ये ज्याला जिथे बसायचं त्याने तिथे बसावं. ही मोकळीक मुलांमधली जी आंतरिक कुतूहल असतं आणि नाविन्यपूर्णता असते त्याला सहज वाव देते. आपल्या नेहमीच्या शाळांमध्ये वर्ग हे आखून दिलेले असतात. गणिताचा तास हा आत्ताच होईल, विज्ञानाचा तास हा 1.5 वाजताच भरेल. पण या शाळेमध्ये मात्र तसं नाही. तुम्हाला हवा तो विषय तुम्ही शिकायला सुरू करा. मज्जा आहे ना? बरं, दिवसभर शिकून दमलेली मुलं किंवा अभ्यास करून दमलेली मुलं त्यांना या शाळेमध्ये फिरायलाही घेऊन जातात. तुम्हाला शेती शिकायची तर तुम्ही प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेती शिकू शकता. शेतकरी शेतात काय कष्ट करतो, काय काम करतो ते पाहू शकता. अशी ही एक शाळा 1937मध्ये जपानमध्ये कोबायाशी यांनी स्थापन केली होती. या शाळेमध्ये आपली लेखिका म्हणजेच तोत्तो-चान शिकत होती. परंतु दुर्दैवाने 1945 साली युद्धामध्ये ही शाळा जळून गेली. एखाद्या व्यक्तीने एवढं मनापासून तयार केलेली, जीव लावून तयार केलेली एखादी गोष्ट असेल, त्यामध्ये इतके सगळे छोटी छोटी मुलं छान शिक्षण घेत आहेत आणि ती शाळा एकदम जळून जाते, तर त्यावेळेस त्या व्यक्तीला काय वाटलं असेल. पण कोबायाशी जे या शाळेचे मुख्याध्यापक होते त्यांनी म्हटलं की आता कोणत्या प्रकारची शाळा बांधूयात, हे त्यांचं वाक्य होतं. एक दुर्दम्य आशावाद आपल्याला इथून दिसतो. या शाळेमध्ये असतो एक ग्रंथालयाचा तास. आगगाड्यांमध्ये भरणारी ही शाळा, याच्यामध्ये एक डबा आहे तो ग्रंथालयाचा. आणि ग्रंथालयाचा तास यामध्ये सर्व मुलं जे आवडेल ते वाचणार. तसेच या शाळेमधली मुलं जखमी जवानांना भेटायला जात, त्यांची आपुलकीने चौकशी करत, मुलांना जवानांकडनं शिकायला मिळत असे आणि जवानांनाही या मुलांकडे बघून एक वेगळंच बळ मिळत असे. तर ही अशी एक आगळी वेगळी शाळा जिला आपण तोत्तो-चान या पुस्तकामध्ये भेटतो. या शाळेमधनं घडणारी कित्येक मुलं आज खूप मोठ्या पदावर पोचलेली आहेत, परंतु त्यांचं शाळेबद्दलचं प्रेम त्यात अधिकाधिक वृद्धिंगत होत आहे. आपण 4 भिंतीतल्या शाळा नेहमीच पाहतो, ज्यामध्ये तीच ती गणितं, तीच ती भूमिती आणि तेच ते वृत्तालंकार शिकवले जातात. त्यांचं डे टू डे लाईफमध्ये खरं ॲप्लिकेशन काय आहे हे कोणास ठाऊक.
परंतु या पद्धतीने जसं तोत्तोचानमध्ये शिक्षण ज्या पद्धतीने दिलं गेलं तसं शिक्षण जर प्रत्येकाला मिळालं तर नक्कीच कित्येक सारे एक्सलंट सायंटिस्ट, एक्सलंट इंजिनियर, एक्सलंट आर्टिस्ट आपल्याला नक्कीच मिळू शकतील. यामध्ये शाळेसोबतच तोत्तोचानच्या आईचंही कौतुक करण्यासारखं आहे. पहिलीमध्ये त्या मुलीला शाळेतनं काढून टाकलं होतं, परंतु लेखिका म्हणते की माझ्या 20व्या वाढदिवसापर्यंत आईने मला हे सांगितलं नव्हतं आणि यासाठी मी तिचा धन्यवादच मानेन. लेखिकेला तिचे मुख्याध्यापक कोबायाशी सर म्हणतात की तू खरंच एक चांगली मुलगी आहेस, आणि हे वाक्य तिच्या मनात अगदी कोरलं जातं. तिचा त्याच्यावर विश्वास बसतो आणि ती खरंच एक चांगली व्यक्ती म्हणून तर घडतेच, परंतु जपानमध्ये ती जपानच्या दूरदर्शनवर देखील कार्यक्रम करते आणि एक सक्सेसफुल पर्सन म्हणून ती उदयास येते. एखाद्या शाळेने ही मुलगी गोंधळ करते, आगाऊ आहे म्हणून तिला झिडकारलं असतं आणि तिचं परत फार काही घडूही शकलं नसतं, परंतु या शाळेमुळं तोत्तोचानचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं बहरलं. हे पुस्तक का वाचावं? या पुस्तकामधून आपल्याला खूप चांगला पर्स्पेक्टिव्ह मिळतो. शिक्षण पद्धती कशी असावी, शिक्षण पद्धतीमधले सध्याचे दोष काय आहेत आणि ते कोणत्या पद्धतीने त्याच्यावर सोल्युशन आपण शोधू शकतो. त्यामुळे शिक्षकांसाठी तसेच पॉलिसी मेकर्ससाठी हे पुस्तक एक आदर्श आहे. कोबायाशी ज्यांनी ही शाळा स्थापन केली होती, ज्यांनी तोमोईची स्थापना केली होती, ते जपानमधले एक प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांची शिक्षणाबद्दलची जी आस्था आहे ती त्यांनी फक्त कुठली तरी पुस्तकं लिहून ठेवली किंवा थिअरीमध्ये नाही ठेवली, त्यांनी ती प्रत्यक्षात उतरवली. हे पुस्तक वाचताना आपल्याला शांतिनिकेतनची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. गुरुवर्य रवींद्रनाथांनी शांतिनिकेतनची स्थापना काहीशी याच पद्धतीने केलेली होती. तिथलं शिक्षण नेहमीच दर्जेदार राहिलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. हे पुस्तक पालकांनी देखील आवर्जून वाचायला हवं. आजकाल शालेय मुलांना क्लासेस, ट्युशन, ॲक्टिव्हिटीज यामध्ये आपण गुंतवून ठेवतो आणि त्यांना भरूच देत नाही. ब्युटिफुल माइंड या ऑस्कर विजेता चित्रपटामध्ये नोबेल लॉरेट जॉन नॅश यांच्याबद्दल एक वाक्य आहे की क्लासरूम्स किल युअर पोटेन्शियल, या अर्थाचं ते वाक्य आहे. 4 भिंतीतल्या शिक्षणामुळं टॅलेंट हे वेस्ट जातं असं त्यांचं म्हणणं होतं आणि ते काही अर्थाने खरं पण आहे. ही शाळा सुरू झाली होती 1937मध्ये. हे पुस्तक लिहिलं गेलं साधारण 1980च्या दशकात आणि याचा अनुवाद झाला 1998मध्ये. अनुवादक आहेत चेतना सरदेशमुख गोसावी. NBTचं हे पब्लिकेशन आहे, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया. परंतु आजही आजची शिक्षण पद्धती या सर्वंकष शिक्षण पद्धतीपासून खूप दूर आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी लॉन्च झालेली आहे. यामध्ये ॲप्लिकेशन ओरिएंटेड शिक्षणावरती बराच भर दिला गेलेला आहे. व्होकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशनबद्दल चर्चा सुरू आहे, त्यासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत. परंतु खरं शिक्षण, सर्वंकष शिक्षण मुलांपर्यंत कसं पोहोचवता येईल त्यासाठी एक उत्तम उदाहरण म्हणजे तोमोई.